नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. या विशेष सत्राच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधत असतो. आज आपले पाहुणे आहेत न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे अमेय एदलाबादकर सर. सर, तुमचे खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, शिक्षक हा समाजाचा कणा म्हणून मानला जातो, तर तो कणा कसा असावा याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक शिक्षक म्हणून मला आज 24 वर्ष झाले आहेत. गत 24 वर्षांपासून मी शिक्षकी पेशामध्ये आहे आणि या पेशाच्या माध्यमातून समाजापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. शिक्षकाची जात, धर्म, पंथ, विचारधारा काहीच नसतं. हा शिक्षक आपल्या वर्गांमधून एक उत्तम विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि तो समाजामध्ये वावरताना समाजोपयोगी पडेल असा विद्यार्थी घडवणं, देशाच्या हितासाठी विद्यार्थी घडवणं, त्याचं स्वतःचं करिअर घडवणं, यासाठी शिक्षकांनी सतत प्रयत्नरत असलं पाहिजे. असा शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना लाभेल त्यावेळेला घडणारा विद्यार्थीसुद्धा त्या पद्धतीचा असेल आणि त्याचा पलीकडचा जो भविष्यकाळ आहे तो सुद्धा उज्ज्वल असेल. शिक्षक कसा असावा, तर तो नित्यनियमाने शाळेत जाणारा असावा. नेमून दिलेलं काम सगळे शिक्षक करतातच, आपापल्या तासिकेवर जातात. याच्या व्यतिरिक्तही काम करणारे शिक्षक असतात. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडवताना त्यांची अभ्यासाची तयारी वेगवेगळ्या पद्धतीने करून घेणारा असावा, त्यांच्या अडीअडचणी सोडवणारा असावा, त्यांच्या पाठीशी उभा असणारा असावा. असा जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना लाभतो तेव्हा खऱ्या अर्थाने शिक्षक असल्याचं समाधान मिळतं. विद्यार्थ्यांनाही चांगला शिक्षक आपल्याला मिळाला याचं समाधान असतं आणि याच्यातनं घडणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे शिक्षकाला पण समाधान असतं. नक्कीच सर. सर, तुमच्याबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा एक कॉन्सेप्ट सांगितला जातो की शिक्षक कुठे काय करतो, या भूमिकेतून तुम्ही शिक्षणाकडे बघता, या एकंदरीत कार्यप्रणालीकडे बघता. तर तो नेमका भाव आणि तो कॉन्सेप्ट नेमका काय आहे? शिक्षक कुठे काय करतो ही जी टॅगलाईन आहे ही माझ्या डोक्यामध्ये साधारण कोविड किंवा त्याच्या आधीपासून होती. की जेव्हा आपण घरात होतो त्यावेळेला शिक्षकांनी ऑनलाईन क्लासेस घेतले किंवा ज्या पद्धतीने त्यांना जमलं त्या पद्धतीने मुलांचा गृहपाठ करून घेतला. न्यू इंग्लिश हायस्कूल ज्युनियर कॉलेज काँग्रेसनगर शाखेचा जर आपण विचार केला तर आम्ही संपूर्ण करोना काळात शाळा ही गुगल क्लासरूमच्या माध्यमातून चालवली. सगळ्या प्रकारचे पेपर घेतल्या गेले, घटक चाचण्या घेतल्या गेल्या. त्याच्यासाठी आम्ही गुगल फॉर्मचा वापर केला, स्वतः शिकलो, इतरांना शिकवलं. विद्यार्थ्यांकडून PDF आणून डाउनलोड करून त्याचं व्हॅल्युएशन किंवा ऑनस्क्रीन व्हॅल्युएशन कसं करता येईल याच्यावरती विचार केला. माझ्या कॉलेजमध्ये मी दर महिन्याला शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेतो. पहिले 25% अभ्यासक्रमाची, मग 40% अभ्यासक्रमाची, मग त्याच्यानंतर 50% अभ्यासक्रमाची, मग प्रथम सत्रांत, मग त्याच्यानंतर 70% आणि पलीकडे तो वाढत जातो. वारंवार परीक्षा घेण्याचं बर्डन कधी कधी येतं, पण त्याच्यातून विद्यार्थी जो माझा तयार होत गेला आणि त्यानंतर या सगळ्या रिझल्टमधनं जे आम्ही मुलं सिलेक्ट केले, त्या सिलेक्ट केलेल्या मुलांना मागच्या वर्षी 22 जानेवारीपासून तर 15 फेब्रुवारीपर्यंत मी आणि माझ्या संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या टीमनी साधारण 11 वाजतापासून 6 वाजेपर्यंत आम्ही शाळेत त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की जिथे 40-42 मुलांबद्दल आम्हाला धाकधूक होती की हे पास होतात की नाही होत, ती संख्या आमच्या इथे 5 आणि 6वर आली. आणि या सगळ्या याच्यातनं कॉमर्समधनं बोर्डात 100पैकी 100 घेणारे पण माझ्या इथे 2 विद्यार्थी निघाले. एक अकाउंट्सला निघाला, एक SP ला निघाला. आता हा सगळा जो विद्यार्थी वर्ग आहे हा जवळपासच्या एरियातला आहे. आर्थिकदृष्ट्या ते खूप सक्षम आहेत असं नाही. सर, आता सध्याच्या परिस्थितीनुसार केंद्रीय पातळीवर काही धोरणांमध्ये बदल झालेला आहे. त्या अनुषंगाने आलेली नवीन शिक्षण पद्धती याबद्दल तुम्ही कसं बघता आणि ते येणाऱ्या काळानुरूप येणाऱ्या पिढीला ते कितीसं योग्य असेल, त्यामध्ये काय कमी जास्तपणा आहे तो थोडा सांगा.
यामध्ये इतर मुद्द्यांमध्ये जास्त बोलणार नाही, कारण त्याच्यावरती इतकी चर्चा होते की आता मुलांना कोणत्याही प्रकारचा विषय घेता येईल, विज्ञानसोबत कला शाखेचा विषय घेता येईल किंवा एखाद्याला संगीत शिकायचं आहे ते घेता येईल. पण या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये ज्या मुख्य गोष्टीवर भर दिलेला आहे ते म्हणजे की विद्यार्थ्याचं प्राथमिक शिक्षण हे पूर्णपणे त्याच्या मातृभाषेतून व्हावं. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक परिस्थिती आणि भौगोलिक प्रदेश आहेत. समजा एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारलं की तुला काय येतं, तर तो उत्तर देतो की मी MSc झालो आहे, मी BE झालेलो आहे किंवा मी इंजिनियर झालो आहे. मग त्याला पुन्हा विचारा तुम्ही की तुला काय येतं, तो वारंवार हेच सांगतो. तर ॲकॅडमिक क्वालिफिकेशनच्या सोबत जोपर्यंत तुम्हाला एखादं कौशल्य येत नाही तोपर्यंत तुमच्या त्या डिग्रीचा फायदा नसतो. म्हणून कौशल्य विकासावरती जोर देणारी ही सगळी योजना राहील आणि त्या भौगोलिक प्रदेशाशी सुसंगत राहील. तर जे थोडेसे कमी बुद्धीचे, अल्पबुद्धीचे विद्यार्थी आहेत किंवा कमी मेहनती आहेत असं आपण त्यांना म्हणू, ज्यांना अभ्यासात रस नाही, असे विद्यार्थी हा प्रॉडक्टिव्ह एज ग्रुपचा भाग असतो अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा डेमोग्राफीच्या दृष्टिकोनातून. नक्कीच सर. उपजत कलागुणांना वाव देणे हे या शिक्षण पद्धतीचं स्वरूप असेल असं आपल्याला वाटतं. त्याचबरोबर काळानुरूप बदलत्या परिमाणांनुसार विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे बदल झालेले आहेत. त्या अनुषंगाने जर विचार करायचा झाल्यास आपल्याला 24 वर्षांपेक्षा जास्त या क्षेत्रातला अनुभव आहे. तर हे जे बदल आहेत हे नुसते तंत्रज्ञानाशी निगडीत असलेले बदल आहेत की वैचारिक, मानसिक, भावनिक विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने झालेले बदल, यांच्याकडे तुम्ही कसं बघता? ज्यावेळेला मी नोकरीला लागलो त्यावेळेला माझं वय साधारण 23-23.5 वर्षाचं होतं आणि समोर बसणारा ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी हा 15-16 वर्षाच्या आसपासचा होता. म्हणजे माझ्या बहीण भावाच्या वयाचे मुलं होते. कालांतराने जेव्हा हा सगळा पार्ट मी बघतो 24 वर्षानंतर, तर आज माझ्यासमोर जो विद्यार्थी बसतो तो माझ्या मुलांपेक्षा मुलींपेक्षा वयाने कमी आहे, बरोबर. तर या भूमिकेतून बघताना आपण त्या मुलांना आपल्या मुलांच्या सारखं जर बघितलं तर त्यांच्या भविष्याच्या चिंतेचा पार्ट जो आहे तो आपल्यापर्यंत असतो. विद्यार्थी हा अनेक अंगांनी संपूर्ण असतो. त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्याला आपल्या वैयक्तिक याच्यामध्ये बदल घडवून तो आणावा लागत असतो. हेच सराच्या सांगण्याचा उद्देश होता. याच पद्धतीने आपण पुढेही संवाद साधत असणार आहोत. मी आकाश, नवराष्ट्र, नागपूर.